श्रीरामपूरच्या सिटीझन कॉलेजवाल्यांनी कर्मवीर जयंतीला इतकं खतरनाकरित्या लेजी मजावली होती की सगळ्या श्रीरामपूरचं पब्लिकच जमा झालं होतं. तर हॅलो भावांनो, माझे नाव आहे रेहान आणि मी आरबीएनबी कॉलेजमध्ये शिकतोय. सकाळीच पाऊस चालू झालेला होता, पण आपल्या कॉलेजला कर्मवीर जयंती होती म्हणून जाणं तर गरजेचंच होतं. मग मी 120 स्पीडने डायरेक्ट कॉलेजमध्ये प्रकट झालो आणि आपल्या ई बिल्डिंग समोर आधी सगळं पब्लिक जमा झालेलं होतं. आणि मग आपल्या कर्मवीरांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. आणि मग आपल्या कॉलेजमध्ये जितके पण विद्यार्थी आले होते त्यांना सर्वांना घेतलं आणि 2-2च्या जोड्या करून डायरेक्ट आपली रॅली निघाली होती कर्मवीर पुतळ्याकडे. आणि रॅली तर 120 स्पीडनं चालली होती, पण ती रॅली डायरेक्ट कर्मवीर पुतळ्यापर्यंत जाऊस तर आम्हाला 1.5 तास लागला. आणि इथं आल्यानंतर जास्त वेळ न करता कर्मवीर अण्णांच्या मूर्तीला हार वगैरे अर्पण केला. आणि मग आपल्या सदस्य मॅनेजिंग काउन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा मान्य मीनाताई जगदने यांचा देखील आज वाढदिवस होता. आणि मग त्यानिमित्त सर्वांनी त्यांच्यासोबत एक फोटो पण घेऊन टाकला. आणि मग कर्मवीर जयंती म्हणल्यानंतर आपल्या सर्व रयतच्या शाखांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. आणि त्यामुळेच मग आम्ही डायरेक्ट पुणे मुंबईच्या ढोल पथकाला फेल करणार ढोल पथक म्हणजे डायरेक्ट सिटीझनचं ढोल पथक इथं बोलवलं होतं. आणि खरंच सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी मनापासून मेहनत केलेली होती म्हणून त्यांचं प्रदर्शन देखील चांगलं होतं. आणि ही विद्यार्थ्यांनी कोणत्या शाळेतले आहे ते तर नाही माहित, पण हिनं जर दांडा सोडला तर कोणाचं डोकं फुटं नाही सांगता येत नाही. आणि मग हा छोटासा कार्यक्रम 2-4 तासामध्ये समाप्त झाला आणि आम्ही डायरेक्ट कॉलेजमध्ये आलो. आणि आम्ही आता पावसामध्ये जरा जास्तच वाळलो होतो म्हणून आम्ही डायरेक्ट कडक चहा घेतला. आणि व्लॉग करायचा किडा जरा जास्तच होता म्हणून डायरेक्ट जिभेला चटका बसून घेतला आणि मी डायरेक्ट घरच्या दिशेने निघालो. आणि या जयंतीला कोण कोण उपस्थित होतं लवकरात लवकर मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. संपला विषय.